नमस्कार. आजी शरण येते. लेखक विद्याधर पुंडलिक. अभिवाचन अनुराधा कर्वे. परवा आमच्या घरी एक मोठं भांडण झालं, आजोबांचं आणि आजीचं. भातामध्ये आजीच्या केसाची गुंतवळ सापडली म्हणून ताट फेकून देत आजोबा पानावरून उठले होते. तेव्हापासून आजी आजोबांशी बोलत नाही, आजोबा आजीशी बोलत नाहीत. काम असेल तेव्हा ती एकमेकांना चिठ्ठ्या लिहितात. पोस्टमनचं काम हा पठ्ठ्या करतो. नेहमी मी 8 वाजेपर्यंत लोळत असतो, पण आज हे काम करायचं होतं ना, म्हणून मी लवकरच उठलो आणि घाईघाईनं आजीजवळ गेलो. तिला विचारलं, काय आजी, भांडण मिटलं नाही ना अजून? आजोबांना चिठ्ठी लिहायची आहे ना? आजी कपाळाला हात लावत म्हणाली, आण बाबा तुझे कागद आणि पेन्सिल. नवरा कसला, हा पूर्वजन्मीचा वैरीच आलाय माझ्या कपाळाला. मी जोरात पुढे वाकलो आणि पेन्सिलीनं जिभेचं टोक जांभळासारखं करीत विचारलं, सांग, क्रूसानं विवी लिहायचो ना? कशाला? ब्रह्मदेवानंच क्रूसानं विवी लिहिलाय आणि तुझ्या आज्याची चिठ्ठी माझ्या कपाळावर अडकवली आहे बरं. अगं पण पत्राला मायना पाहिजे असं आमच्या गद्यगुच्छ पुस्तक पहिले यात लिहिलं आहे. बरं, मग प्रिय लिहू का? राजा. आजी मला राजा म्हणते, कारण आजोबा पंप्या म्हणतात. राजा, झाटळपणा करू नकोस उगीच. लिही. लाकडं नाहीत. चुलीत माझी हाडं घालू का? दोन्ही कामं एकदम होतील. मी विचारलं, एवढंच? डोंबल वगैरे काही नाही ना? आजीनं माझ्या पाठीत एक गुद्दा बुकलला आणि मी लंगडी घालत घालत आजोबांकडे गेलो. पोस्टमनसारखा आजोबांना एक सलाम ठोकला. आजोबांनी आपल्याजवळची गीता तख्तावरून बाजूला केली आणि चांदीच्या काड्यांचा चष्मा नाकावर दाबीत दाबीत दरडावून विचारलं, काय पंप्या, काय म्हणतोय शत्रुपक्ष? चिठ्ठी वाचून झाल्यावर आजोबांनी सावकाश आपली चिठ्ठी लिहिली. ती मी आजीकडे जाऊन वाचून दाखवली. तुझी हाडं तीही संतापानं धूम असतील, त्यापेक्षा बाहेरची लाकडंच बरी. आजीनं आपला पदर खोचला आणि ती दणदणत बाहेर गेली. पण तिथे कुठे आजोबा होते? ते आपले बाहेरच्या दिंडीपाशी पाठ करून उभे होते, माझी वाट पाहत. मग आम्ही वखारीकडे चालू लागलो. चालता चालता मला काल रात्री आजीने आजोबांबद्दल सांगितलेल्या गोष्टी आठवत होत्या, म्हणून मी आजोबांना विचारलं, आजोबा, खरंच का हो तुम्ही रात्री 2-2 वाजेपर्यंत स्मशानात जायचा? तिथल्या विहिरीचा तळ रात्री काढून दाखवायचा? आजोबांना अगदी आनंद झाला. ते छातीवर हात मारत म्हणाले, हो मग, तुला काय खोटं वाटलं? लागोपाठ 4 रात्री स्मशानात जाऊन काढल्या आणि नगात 100 रुपये मोजून आणले त्या दारपाकडून. मीही छाती फुगवली. आहेतच आमचे आजोबा शूर. लोक म्हणत आहेत त्यांना वेडापीर, चक्रम. आजोबांनी काठी हातावर आपटीत आपटीत हसून विचारलं, आणखी काय म्हणत होता आमचा शत्रुपक्ष? तुम्ही रागवता ना, त्याच्या खूप खूप गोष्टी तिनं सांगितल्या आजोबा. तुम्ही एकदा सोन्याची बटणं वरवंट्यानं कशी चेचलीत, 3ऱ्या मजल्यावरून बादली कशी टाकलीत, हाताखालच्या शिपायाला जोडा कसा फेकून मारलात. आजोबांनी हसून मान डोलावली. मग मी पुढे म्हणालो, आणखीही खूप सांगत होती ती तुमच्याबद्दल. कृष्णेच्या पुरात उडी टाकून तुम्ही एका बुवाला कसं वाचवलं, सापाची शेपटी पकडून गरकन फिरवून तुम्ही किती साप मारले, पैज लावून तुम्ही 2 शेर श्रीखंडाचा कसा चट्टामट्टा केला. आजोबा मोठ्यांदा म्हणाले आणि चालता चालता बराच वेळ ते बोलले नाहीत. मग थोडा वेळ चालल्यावर त्यांनी एकदम विचारलं, पंप्या, तुझी आजी रात्रीचं जेवते की नाही? मी नाही म्हटल्यावर ते म्हणाले, तिला सांग, जेवली नाहीस तर माझ्याशी गाठ आहे म्हणावं. याद राख. आम्ही वखारीत पोचलो. वखारवाल्यानं आजोबांना सलाम केला. आजोबांना आमच्या आळीतले सगळे जण घाबरतात. त्यांना पाहिल्यावर माझे मित्रच काय, मित्रांचे वडीलसुद्धा एकदम रस्त्याच्या कडेला होतात.
वखारीतून घरी परतताना आजोबांनी मध्येच मला विचारलं, एखादं उंदीर बिंदीर नाही खडबडत का रे तुमच्या खोलीत? तुझी आजी जगात फक्त भीते उंदराला, पण अलीकडचे उंदीरसुद्धा आमच्या बाजूला नाहीत लेकाचे. आम्ही घरात शिरलो. आजोबांनी आपला रुमाल खुंटीवर ठेवला. ते लोडाला टेकले. माझी पाठ थोपटून सुपारी कात्रत कात्रत म्हणाले, म्हणून म्हणत असतो शंपू शेठ, लग्न करू नको बरं. लग्न म्हणजे एक सापळा असतो, सापळा. शहाण्यानं त्यात अडकू नये. त्यातून आपल्या घराण्यातल्या पुरुषांना असा शाप आहे की त्यातील पुरुषांना त्यांच्या बायका वळण लावतील. मी विचारलं, आजोबा, वळण म्हणजे चांगलंच वळण ना? आईसुद्धा म्हणते की बापूंना अजून चांगलं वळण लागायला पाहिजे. आजोबा मोठ्यांदा हसले. म्हणाले, पंपू, वळण या शब्दाचा पुरा अर्थ तुला अजून समजला नाही बरं. वळण या शब्दाचा अर्थ लग्न झाल्यावरच माणसाला कळू लागतो. तेवढ्यात आजीने मला हाक मारली आणि आजीची दुसरी चिठ्ठी मी आजोबांना नेऊन दिली. बंब तयार आहे, मागून विस्तव पेटवणार नाही. आजोबा मुकाट्याने उठले. मला म्हणाले, पंपू, यालाच म्हणतात वळण. आजोबांना भूक आवरेनाशी झाल्यावर हे भांडण मिटलं. पण 10च दिवसात आंघोळीच्या मुद्द्यावरून नवीन भांडण झालं. हरिद्वारला जाऊन भीक मागावी लागली तरी 72, पण या घरात पुन्हा पाऊल टाकणार नाही अशी गर्जना करून आजोबा घरातून निघून गेले. आजी शांतपणे श्रीखंडपुरीच्या स्वयंपाकाला लागली आणि पंप्या शेजारच्या मैत्रिणीकडे गोटीकडे गेला. मी गोटीला सारं सांगितलं आणि विचारलं, तुला काय वाटतं, आजी हरेल का आजोबा हरतील? गोटीनी आपला शेपटा नाकावर ओढीत म्हटलं, त्यात काय, तुझे आजोबा आत्ता घरी येतील. माझी आजी म्हणते की आम्ही बायकांनी पायानं मारलेल्या गाठी तुम्हा पुरुषांना हातानं सुद्धा सोडवता येत नाहीत. कुणाचा आजोबांच्या शूरपणावर विश्वास नव्हता, म्हणून मी चिडून म्हटलं, माझी शपथ भीमाची आणि मारुतीची आहे, तुझ्या त्या बायकी कृष्णाची नाही. बायकात पुरुष लांबोडा लांबोडा, गोपीतला देव लंगडा लंगडा. गोटीच्या डोळ्यात एकदम गंगा जमुना आल्या. ती म्हणाली, असू द्या आमचा लांबोडा तर लंगडा कृष्ण. त्यानंच कंसाला मारलं, त्यानंच अर्जुनाचा रथ ओढला. आमचा कृष्ण दिसायला किती सुंदर, नाहीतर तुझे मारुतीनी भीम खुप्पे नुसते. मी माझी छडी म्हणजे आमची गदा जोर जोरात फिरवून म्हटलं, एकदा का भीमाच्या मारुतीच्या गदेचा एक फटका त्या बायकी कृष्णाच्या हाताला लागला की जाईल तुझा कृष्ण ची ची करत गोकुळात. मग मी गदा गदा असं तिच्या कानात इतक्या जोरात ओरडलो की तिने आई आई ग म्हणून आपल्या कानांवर हात ठेवून डोळे मिटून घेतले. मी थांबलो तेव्हा सालडं निघून रक्त येईल इतका जोराचा चिमटा तिनं माझ्या हाताला काढला आणि मला म्हणाली, रांदाणगा राक्षस, नकटा चिपटा घाणेरडा मेला, आजपासून तुमची आमची मैत्री तुटली. परवाची तुझी गणितंसुद्धा मी सोडवून देणार नाही, सांगून ठेवते. गणित गणित, ह्या गणितामुळेच मला गोटीचे पाय धरावे लागतात. म्हणून हातावर फुंकर मारून मी गणिताला गोटीच्या नाकावर उडवलं आणि तिथल्या आंब्याच्या झाडाला लाथा देत म्हटलं, इथे अडलाय खेटर, बायकांची नकोच आहे आम्हाला मैत्री. आणि मग माझी गदा पुन्हा एकदा जोर जोरात हवेत फिरवली. 2 वाजले, 3 वाजले. मग मात्र मी घाबरलो. मला वाटलं आजोबा आता काही येत नाहीत. खरंच ते एखाद्या वेळेला हरिद्वारला जातील, गंगेत उडी टाकतील, नाहीतर भिकारी होतील. मला एकदम रडू आलं. म्हणून मी शेजारच्या बखळीत गेलो आणि खूप रडून घेतलं. खूप रडल्यावर मला खूप धीर येतो. मी आता इतका गरीब आणि सालस झालो होतो की गोटीकडे जावं आणि तिचीसुद्धा क्षमा मागावी असं मला वाटू लागलं. म्हणून मागल्या बाजूनं मी बखळीकडे जाऊ लागलो. तो बखळीतल्या आंब्याच्या झाडाखाली आपले आजोबा उभे. मी त्यांना हाक मारणार तो त्यांनी आपलं बोट तोंडावर ठेवलं आणि मला बखळीत येण्याची खूण केली. मी गेलो
आणि आजोबांकडे पाहिलं. आजोबा फार दमले होते. त्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. सारा चेहरा आणि रुमाल धुळीनं भरला होता आणि खाली बसून ते आपल्या भेगा पडलेल्या टाचा कुरवाळीत होते. मला आजोबांचा असा राग आला होता. हे रे, यांनी म्हणे सापाच्या शेपट्या पकडून साप मारले, हे म्हणे रात्रीचे स्मशानात गेले होते, यांनी म्हणे पुरात उडी टाकली होती, आले परत भागूबाईसारखे. आता आजी काय म्हणेल आणि ती गोटी काय म्हणेल. मी विचारलं, हे काय आजोबा, परत आलात सुद्धा एवढ्यात? आम्ही तुमच्यासाठी दाणे चोरायचे, रडायचं, गरीब व्हायचं आणि तुम्ही मात्र शूरपणा दाखवायचा नाही. हे काय हे? आजोबा थोडा वेळ गप्प बसले आणि पुन्हा टाचा कुरवाळू लागले आणि मग तटकन उठले. धोतराच्या सोग्याने त्यांनी आपला घाम पुसला, रुमाल झटकला आणि तो डोक्याला गुंडाळीत गुंडाळीत ते मला म्हणाले, पंप्या, बायकांशी लढायचं म्हणजे सरळ रानडुकरासारखी नुसती मुसंडी मारून चालत नाही बाबा. गनिमाबरोबर वागताना जरा मुत्सद्दीपणाही दाखवला पाहिजे. आणि त्यांनी माझ्याकडे पाहून आपले डोळे मिचकावले. मग आजोबा दाण दाण करीत घरात आले आणि आल्याबरोबर त्यांनी उपरणं माझघरात फेकलं आणि तिथूनच फरशीवर काठी आपटीत ते मोठ्यांदा ओरडले. दणक्या फटाका वाजावा तसे ओरडले, अहो, पाणी वगैरे काही तापवलं आहे का नाही? घरातून आजी बोलली नाही म्हणून आजोबा पुन्हा एकदा दणक्यात ओरडले, काय ऐकू आलं की नाही, का कान फुटलेत तुमचे? मला वाटलं आता पुन्हा भांडण होणार, पण आजी आली तीच मुळी मान खाली घालून अगदी चुपचाप आजोबांकडे न पाहता हळूच म्हणाली, केव्हाचा हंडा तापत ठेवलाय, आत पाटही मांडून ठेवलाय. मी हळूच पाहिलो. आजीचं नाक अगदी लालेलाल झालं होतं. मला अगदी आनंद झाला. मी आजोबांच्या पाठीला हात लावून एक उंच उडी मारली. शाब्बास आजोबांची. आजीचा आवाज त्यांनी अगदी बंद केला होता, एकदम बंद केला होता. आजोबांचा जय झाला होता. मग आजोबा आंघोळ करून आले. त्यांनी भस्माचे पट्टे अंगावर ओढले आणि जेवायला बसता बसता ते मला म्हणाले, पंप्या, हे काय, आजोबांच्या आधीच जेवायला बसला असले का? मी मान खाली घातली. हळूच म्हणालो, हो आजोबा. आजोबांनी प्रथमच श्रीखंडात बोट घातलं, ते चोखलं, 1 मिनिट डोळे मिटून घेतले आणि मी करतो ना तसाच जिभेनी असा आवाज केला. मग माझ्या पाठीवरून हात फिरवीत आजीकडे पाहून डोळे मिचकावीत ते म्हणाले, पंप्या, पोरा, लग्न करू नकोस असं मी म्हणत नाही, खुशाल कर, पण श्रीखंडाची मात्र कधी हाव करू नकोस बाबा. आणि मग आम्ही तिघं खूप हसू लागलो.